पणजी म्हापसा मार्गावर गिरी चर्चजवळ एका वाहनानं दोन म्हशींना ठोकरल्यानं एक म्हैस जागीच ठार झाली तर दुसरी गंभीर जखमी झाली। मध्यरात्री 12 वाजता अपघात झाला तरी दुसऱ्या दिवशी 12 वाजेपर्यंत जखमी म्हैस घटनास्थळीच पडून होती। कोणत्याच सरकारी यंत्रणेनं या घटनेची तसदी घेतली नाही। अखेर स्थानिकांनी संताप व्यक्त केल्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी या म्हैशीला उपचारासाठी नेलं। दरम्यान या प्रकारामुळे सरकारच्या भोंगळ कारभाराचा नमुना समोर आलाय। पाहूया इन गोवाचा हा खास रिपोर्ट। सरकारी काम म्हणजे निव्वळ दिखाऊपणा असतो, याचा प्रत्युत्तर पुन्हा एकदा गोवेकरांना येऊ लागलाय। मोकाट गुरांची समस्या गोव्यात गंभीर बनली आहे। रस्त्यांवर अशी गुरं ठाण मांडून बसतात, त्यामुळे वाहतुकीला प्रचंड अडथळा निर्माण होतो। शिवाय अपघातही घडतात। यात मनुष्यहानी तर होतेच, शिवाय जनावरांचेही प्राण जातात। या प्रकारावर प्राणीप्रेमी संघटनांनी वारंवार आवाज उठवल्यावर राज्य शासनानं अशी जनावरं उचलण्यासाठी लक्षावधी रुपयांची उधळपट्टी करून एक अत्याधुनिक वाहन खरेदीही केलं होतं। या वाहनाचं उद्घाटन 9 ऑगस्ट 2014 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते मोठा गाजावाजा करून करण्यात आलं। या उद्घाटन कार्यक्रमावेळी तत्कालीन आरोग्यमंत्री पार्सेकर यांनी जोरदार भाषणही केलं होतं। हे वाहन राज्यात सर्वत्र फिरून मोकाट गुरे, अपघातात सापडलेली जखमी गुरे यांना उचलण्याचं काम करेल असं छाती फुलवून त्यांनी सांगितलं होतं। काय म्हणाले होते तेव्हा पार्सेकर ते ऐका। त्या गोव्यात आणि खास करून मुख्य शहरांचेर खूप गांभीर्यान हे जाता। रातची जनावरां स्ट्रे कॅटल जी असतात ती हाचे रस्त्यार बसतात, घोळक्यांनी असतात आणि विशेष करून रातची रस्त्यार वाहतूक कमी असल्यामुळे जी वाहनां चलतात त्यांची स्पीडूय जास्त असता आणि सामके लागीं वयतकीर लक्षांत येता आणि एक्सिडंट जाता आणि खूब फावटी मनशाची जीवन हानी जाता आणि त्यामुळे स्ट्रे कॅटलांचेर बंदी हाडप असं खूब फावटी विशय येय। आतां आमी ह्या व्हेहिकलांसून स्ट्रे कॅटल धरप आणि आमच्या फार्माचेर व्हरप म्हणजे काले फार्माचेर व्हरप अशें एक गोव्यांत विविध भागांनी काही भाग असे आसात जंय नोंद आसात गोरवांची भिरीच आसात 15-20 गोरवां अमके कडेन म्हणजे म्हापशा हावजींग बोर्डांत आसा, पेडणे आसा। त्यामुळे असे जे ग्रूप आसात आणि जे मोकळे आसात जांकां मालकूच ना तांकां स्वाभावीकपणे एकूण रस्त्या वयले जे ट्रॅफिक हजार्ड जाता ते काडून व्हरपाची जबाबदारी ह्या वाहनाची आसा। रातची काम करतली, दिसाची काम करतली आणि म्हाका म्हज्या अंदाजान रातची जर ती काम करत जाल्यार रेडिली उखलपाक बरें पडटलें। म्हज्या दृश्टीन हांवें आनी एकय तकलेन कल्पना आसा, पयलीं हें जाता जाल्यार पळयता, हें जावंक जाय। पूण कोल्हापूरच्यान जर एक बरे तगडे 5-6 जाण हाडले आनी रातचे बसले कडेन जर फटफट करून बांदली आनी घाली जाल्यार दॅट कूड बी मोर आयडियल अशें म्हाका दिसता। पूण हेचेर आमी प्रयत्न करतात। आता पार्सेकर हे मुख्यमंत्री पदावर आरूढ झालेत। त्यांनी 1 वर्षापूर्वी केलेलं ते भाषण म्हणजे निव्वळ फुकाचे बोल होते, हे आता हळूहळू उघडकीस येत आहेत। उद्घाटन झाल्यापासून हे वाहन कुठे गायब झालं याचा कोणालाच थांग पत्ता नाही। मोकाट गुरे मात्र सर्वत्र दिसतायत। एखाद्या ठिकाणी जनावराचा अपघात झाल्यास त्याची कोणत्याच सरकारी खात्याकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप प्राणीप्रेमी वारंवार करतायत। याचा अनुभव गिरीवासियांनी घेतलाय। मंगळवारी रात्री 12 वाजता 2 गुरांना अज्ञात वाहनानं ठोकरल्यानं या अपघातात एक म्हैस जागीच ठार झाली तर दुसरी गंभीर जखमी झाली। त्यानंतर दुसरा दिवस उजाडला, सूर्य मध्यावर आला तरी कोणत्याच सरकारी खात्यानं त्याची दखल घेतली नाही। काही प्राणीप्रेमींनी जमून विविध खात्यांना फोनवरून संपर्क साधण्याचाही प्रयत्न केला, मात्र त्यांना कसलाच प्रतिसाद मिळाला नाही। सकाळी 7 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत हे कार्यकर्ते प्रयत्न करत होते। शेवटी एका खासगी टेम्पोमधून अग्निशामक दलाच्या जवानांच्या सहाय्यानं या म्हशीला उपचारासाठी हलवण्यात आलं। सर आमकां 11:48 कॉल येयले की गिरी चर्ची कडेन गाय एक्सिडेंटान हें जालें, मोडलें। एक मेले आनी एक इंजर्ड आहा। ती आमी येयले पळयले तिका आमी ट्राय केली, एक पांय तिचो मोडला म्हणटसून आमी हेका आमी आमचे 5-6 जाण क्रू आसले, भायले पब्लीक येयले, आमी तिका पोना हें घातलो, वारांव घातले
तोणके घातले तिका दोरी घातली आणि शेजारचे कोण कोण असे येले आणि आम्ही तिका उकरून हितूर घातले रिक्षेन घातले. आता तसं तो ड्रायव्हर आहा न्हू प्रवीण नाव कितें तुजें प्रवीण साळगांवकार तुमच्या गोशाळेन व्हरता केप्यां. आश्चर्य म्हणजे 3 तास विविध खात्यांना संपर्क करूनही कोणीच दखल घेतली नाही. त्यामुळे प्राणीप्रेमींनी रास्ता रोको करण्याची तयारी यावेळी केली. दरम्यान रस्त्यावर पडलेले जनावर उचलण्यासाठी गेल्यावर पोलीस त्या व्यक्तींनाच धमकावत असतात. एका प्राणीप्रेमीनं हे सांगितलं. एक जर्सी गाय मेरशे वाडी रस्त्याचेर एक्सिडेंट जावन पडलेली. पूण हांवें पर्सनली सकाळी 7 ते 11 पासून सगळे गव्हर्मेंट डिपार्टमेंटाक कॉन्टॅक्ट केला, काय रिस्पॉन्स येवंक ना. इवन पुलीस स्टेशनान सुद्दां काय रिस्पॉन्स येवंक ना. मागीर फायर ब्रिगेडीक फोन करून तेन्ना एका मिनटान थंय पावन तेंच्यांनी आमकां हेल्प केला आणि ती गाय गौशाळान व्हरपाक तेंच्यांनी हेल्प केल्लें. पूण गव्हर्मेंट डिपार्टमेंट एनिमल हजबंड्री सगळे वेटनरी जे आसा कोण हेल्प करिना. ते मात मातशें गव्हर्मेंटान लक्षांत दवरून एक अशी गाडी तांकां लोकांक दिवची एनजीओज चलयता तांकां की खंयच्याय टायमार ती येवन लिफ्ट करूं शकता. कित्याक ते गाय 200 किलो 250 किलो गाय कॉमन मनशा कडेन उखलूंक पॉसिबल ना. हेजेर गव्हर्मेंटान मातशें लक्ष दिवचें आनी तें हेल्पफूल करचें लोकांक लागून. तितलेंच म्हाजें मागणें आसा गव्हर्मेंटा कडेन. बाकी गव्हर्मेंट सगळ्या डिपार्टमेंटांनी आसा बरें, पूण ह्या डिपार्टमेंटान एनिमल हजबंड्रीच्या डिपार्टमेंटान गव्हर्मेंट सारकें केअरलेस आसा आनी खंयचेच ऑफिसर एंटरटेन करिना कसल्या त्या कामाक. ते मातशें लक्षांत घेवन सगळें मातशें ते पॉसिबल करून दवरचें. 2 वर्सां पयलीं मनोहर पर्रीकरान हांगसर गाडी इनॉग्रेट केल्ली एनिमल रेस्क्यू करपाची. ती आयज जर आसलेली जाग्यार आसलेली जाल्यार आयज कितें हेल्प जावपाचो. त्या गोरवाक 12 वरां जाली ताका एटेंड जावंक ना, मेडिकली एटेंड जावंक ना. मागीर 2 आउट ऑफ 2 एक गोरू हांगसर मेलें आनी दुसऱ्याक 12 वरांनी आतां आमी सगळ्या गांवच्या भुरग्यांनी एकठांय जावन आनी फायर ब्रिगेडीन एकठांय जावन ताका लिफ्ट केलें आनी गोशाळेन धाडलें. जाल्यार ती गाडी खंय आसा आनी कित्याक ती आमच्या युजाक ना, गोंयकाराच्या युजाक ना, हो म्हाजो सरकारा कडेन प्रश्न आसा. सकाळी फुडें 8 कॉल येयलो आमकां की अश्यो 2 म्हशी एक्सिडंट जाल्या म्हणून. सो आमी सकाळी हांवें सरपंचाक कॉन्टेक्ट केलो, आमचो नवो सरपंच कोंडू नायक, आनी तो येवन आमी एक JCB हाडली वचोन आनी ती एक म्हस हाजी मेल्ली. 2 म्हशी टोटल. हय, एक म्हस मेल्ली. तिका आमी JCBन घालून व्हरोन पुलिशेक आफयले आनी JCBन घातले व्हरोन एक डिस्पोज केली. सो हांगासून आमचो जिमीन खूब फोन मारले एनिमल रेस्क्यूजान, एकूय फोन लागना. बाबा एक फोन खंयचो लागलो तांकां आनी तेंच्यांनी येता म्हणून सांगलें. तर आतां आजून बसून ताका पडटो ना. मागीर आमच्या भुरग्यांनी गांवच्या भुरग्यांनी सगळे एकठी जावन ह्या रिक्षेन घालून साळगांवकार बाब आमच्या साळगांवकार बाबान आमकां हेल्प करून बरो तेजे रिक्षेन घालून आतां आमी ती बस हे आमच्या रिक्षा हांगा धाडल्या, गोशालान धाडलेली आसा अशी. तरी हांव गव्हर्मेंटा कडेन मागता की असो छळ जावचो न्हू ह्या गोरवांचो आनी हेतून मातशें चड लक्ष घालून आमकां एक बरीशी गाडी दिवची आनी एक स्पेशलूच सेक्शन करचें आनी स्पेशल आमकां एक नंबर करचो किंवा ताका फोन मारले काय ताबडतोब बाबा लागले काय ते येतात. जसो 100 मारले काय पुलीस तशें येता तसो तांकां मारले काय तशें येवचें. आनी हे रस्त्या वयले गोरवांचें मातशें लक्षांत घेवपाचें. अशें लोक सोडटा गोरवां आनी आतां एक्सिडंट जालें काय आपली न्हू म्हाजी तुजी न्हू अशें लोक म्हणटा. सो तेंचे कडेन लक्ष दिवन बाबा गव्हर्मेंटान हेजें मातशें बरें करून हें काम आमच्या जाग्यार उडोवपाचें. वास्तवात सरकारनं उद्घाटन केलेलं हे वाहन अशा गुरांना उचलण्यासाठी त्वरित उपलब्ध होणं गरजेचं आहे. मात्र एकाही ठिकाणी हे वाहन उपलब्ध होत नसल्यानं ते वाहन आहे तरी कुठे असा प्रश्न उपस्थित केला जातोय. या प्रकारावरून प्राणीप्रेमींनी मात्र सरकारवर खरमरीत टीका केली.